जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। तर हे ई साक्षीचा वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे। एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि हे एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवरती क्लाउडवरती सेव्ह होतीये। यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये ऑडिओ फॉर्ममध्ये कोर्टासमोर सादरीकरण त्याचा केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जे वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारच कोर्टासमोर येणार। आज या ठिकाणी 2025 मध्ये रायगड पोलिसांची जे कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या अंतर्गत पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला। सोबतच जे मालमत्तेविरोधात गुन्हे आहेत त्याच्यात डिटेक्शन रेटमध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकव्हरीच्या प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे। सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे इनिशिएटिव्स आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली होती। नेमकं काय स्टेटस आहे? आपण जे ऑनर केली किंवा जे सुपारी देऊन आरोपी वापरण्यात आले होते याबद्दल काय सांगा? त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्यात असा निष्पन्न होतंय की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। मॅडम 2024च्या तुलनेमध्ये 2025ची कामगिरी कशी आहे? प्रगतशील आलेख आहे का कसं एकूणच? आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला या वर्षी कसा चांगला करता येईल, तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीचा रेट आहे त्याच्यात जवळपास 7 ते 8% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। सोबतच जे डिटेक्शनचा रेट आहे आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यात वाढ झालेली आहे। बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात 100% आपली डिटेक्शनचा रेट आहे। आणि कन्व्हिक्शनचं रेट काय आहे साधारण? JMFCचे जे केसेस आहे त्याचे अंतर्गत आपला 60% कन्व्हिक्शनच्या प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहे त्याच्यात 17% 20%चा आपला सध्या रेट आहे। या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कन्व्हिक्शनपर्यंत कसं पोहोचवायचे। यासाठी आपण एक राष्ट्र पातळीवरची ई साक्ष म्हणून एक ॲप आलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की 20.8% गुन्हे पंचफितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे। तर हे ई साक्षीचा वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे। ॲपचा वापर कसा केला जाणार आहे आणि त्याचा कसा फायदा होणार आहे? प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे पंचनामे केले जात आहे, उदाहरण घटनास्थळ पंचनामा, अटक पंचनामा, सर्च अँड सीजर पंचनामा, याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की खात्री करतात की एक इंडिपेंडेंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाही आहे, हे सर्व फेअरनेसने होत आहे। तर यासाठी आता एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि हे एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवरती क्लाउडवरती सेव्ह होतीये। यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये ऑडिओ फॉर्ममध्ये कोर्टासमोर सादरीकरण त्याचा केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जे वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारच कोर्टासमोर येणार।